नमस्कार, AVP मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे सिलेंडर संदर्भातील. संपूर्ण देशामध्ये सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला असतानाच अनेक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात अनेक वेगवेगळे नामफलक आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये विशेष असे की नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आशयाचे बॅनर झळकले. सोबतच घोषणांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाल्या आहेत. बघूया सविस्तर. आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुका लेवलवर वंचित बहुजन आघाडीतर्फे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या बॅनरखाली आंदोलन चालू आहे. नरेंद्र मोदी याने देशाच्या नागरिकाचा मध्यमवर्गीयाचा कोणताही विचार न करता आंतरराष्ट्रीय त्यांची जी नीती आहे ती पूर्णपणे फेल ठरलेली आहे. त्यामुळे इराणकडून अमेरिकेच्या दबावाखाली आपल्याला गॅस कोणालाही मिळत नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिकांना गॅस मिळण्यासाठी लाईनमध्ये उभे राहावे लागते. यातच अकोला जिल्ह्यातील एक माजी सरपंच राहिलेला व्यक्ती लाईनमध्ये असताना त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे कारणीभूत आहे. आपण पाहत असाल शेगाव असो खामगाव असो कुठेही असो रोज 300 ते 400 लोक लाईनमध्ये उभे असतात. त्यांना कुठेही गॅस मिळत नाही आणि त्यांना सावलीची व्यवस्था केली जात नसते. तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे नागरिकांवर हा एक प्रकारचा अन्याय हा नरेंद्र मोदी या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री म्हणून हा करत आहे. त्यामुळे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या बॅनरखाली हे आंदोलन पुऱ्या महाराष्ट्रभर चालू आहे. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. ओके.